श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज होता रविवार, त्याचसोबत होती पौर्णिमा, नव्याची पौर्णिमा आणि पुष्य नक्षत्र सुद्धा होतं आणि माझी मम्मी सुद्धा आलेली होती. आमच्या घरी आलेली तुळजापूरच्या आईची परडी, त्यामुळे ती परडी भरली आणि स्वामीला सुद्धा खूप छान आता पाया पडतो, जय बाप्पा करतो. खूप पण पाया पडले आणि आम्ही सर्व पाया पडलो. रविवारचं आमचं असं प्लॅनिंग झालं की वाजेगावला जावं, कारण की माझ्या माहेरच्या देवीची यात्रा असते, ती असते कोकणात, पण ज्याला कोकणात नाही जमत ते वाजेगावला जातात. पुष्य नक्षत्र असल्यामुळे मुलांना सुवर्णप्राशन द्यायचं होतं आणि मी स्वामीराजला सुद्धा पहिल्यांदा सुवर्णप्राशन दिलं. 6 महिने पूर्ण झाल्यामुळे त्याला. या सुवर्णप्राशनची मी पूर्ण माहिती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईल, त्याच्यामुळे तो व्हिडिओ नक्की बघा. नंतरला आम्ही जेवलो आणि मग निघालो. मम्मीचा आईंचा उपवासच होता. वाजेगावमध्ये एंटर करताच अजितदादांचा मोठा बॅनर दिसला. जे झालं ते खरं तर खूप वाईट झालं, पण बघा ना कसं आहे ना, जीवनात किती जरी वाईट होऊ द्या, काही दुःख येऊ द्या, तरी सुद्धा जीवन कोणासाठी थांबत नाही. हाच नियतीचा नियम सर्वांना मान्य करावा लागतो. वाईट त्याच्यामुळेच वाटतं, कारण की ते जनतेचे नेता होते आणि त्यांचं कर्तृत्व, त्यांचं व्यक्तिमत्व खूप छान होतं. असो, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही स्वामींची प्रार्थना. यात्रा असल्यामुळे वाजेगाव मधलं सुद्धा मंदिर खूप छान सजवलेलं आणि कोणी तिथे जाताच मस्ती सुरू केली, कारण तिला खूप मोकळं मैदान तिथे सापडलं पळायला. मंदिरात जाताच देवीचा शृंगार बघितला, जो की एवढा छान केला होता की सगळे दुःख विसरायला लावले. आणि मग नंतर देवीची ओटी भरून घेतली. मम्मीने पण साडी वगैरे आणलेली, ते पण दिली. मंदिरातून बाहेरच वाटत नव्हतं, एवढी देवी खूप छान आणि प्रसन्न दिसत होती. खरंच असं वाटत होतं किती डोळे भरून पाहावं देवीला. स्वामीराज छोटा असल्यामुळे त्याला खूप छान दर्शन घडतं प्रत्येकच देवांचं, डायरेक्ट देवाच्या चरणापर्यंत त्याला जायला येतं. आम्ही दिवसा गेलेलो, त्याच्यामुळे जास्त गर्दी नव्हती मंदिरात, नाही तर नंतरला पालखी वगैरे निघते. आणि सगळ्यांनी असे फोटो काढले आणि मग निघालो. सगळीकडे ओरिजिनल फुलांचं डेकोरेशन केलेलं. तिथून नंतरला आम्ही राजायला आलो. राजाच्या इथलं जे पाणी आहे तिथलं म्हणतात की नाईटे, खरूज किंवा काही स्किन रिलेटेड काय असेल आपल्याला प्रॉब्लेम, तर त्या पाण्याने आंघोळ केल्यानंतर ते जातं, किंवा आपल्या पाण्यामध्ये थोडंसं मिक्स करायचं. पाणी घेतलं आणि करणनी आमच्या शेजारी जे होते त्यांना पण पाणी दिलं. नंतरला पायावर डोक्यावर पाणी घेतलं आणि खालच्या देवांचे दर्शन घेतले आधी. आज पौर्णिमा पण होती आणि आम्हाला तिथे खूप परड्या भेटल्या, त्याच्यामुळे आम्ही सगळ्या त्या भरून घेतल्या आणि खूप खूप छान जय बाप्पा करते बघा. खालचे सर्व देव केले, मग आम्ही वरती गेलो देवीला. हे जानाई देवी आहे राजाची, मग तिथे सुद्धा स्वामीराजला दर्शन झालं आणि खूप वगैरे आम्ही सगळे पाया पडलो, ओटी भरली, साडी दिली. नंतर आम्ही आमच्या राजाचे एक पाहुणे आहेत त्यांच्या तिथे गेलो आणि त्यांच्या तिथे एक दुःखद घटना घडली, म्हणजे की त्यांचा मुलगा शिकायला बाहेर होता आणि तो पोवायला म्हणून तलावात गेला आणि तिथे तो बुडून वारला. म्हणजे खरंच खूप बेकार चाललंय आयुष्य, कधी काय होईल सांगता येत नाही. त्याच्यामुळे जेवढं आयुष्य आहे तेवढं जगून घ्या. तरला घरी आल्यानंतर समजलं की आईंचा बर्थडे आहे आणि कुणालाच माहित नव्हतं. मला सुद्धा असं वाटत होतं की 3-2, पण 1-2ला त्यांचा बर्थडे असतो. जास्त त्यांना पण आवडत नाही आणि आता कोणच जास्त केक खात नाही. मावा केक आवडतो, पण ते पण बंद झालेलं. आणि हे डेझर्ट बाउल खूप फेमस आहेत, खूप चर्चेत आहेत, आमच्या फलटणमध्ये पण आहे. मग आम्ही हेच डेझर्ट बाउल आणले आणि छोटंसं सेलिब्रेशन केलं. सो चलो बाय.